सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 12वी फिजिक्सचा बोर्ड पेपर 16 फेब्रुवारीला होणार आहे. मग फिजिक्सच्या बोर्ड पेपरसाठी खूप कमी वेळ बाकी आहे. म्हणजे जेव्हा मी आता व्हिडिओ इथं बनवत आहे, म्हणजेच तुमचं इथं 12वीचा मराठीचा पेपर तुमचा झालेला आहे आज 12 फेब्रुवारीला. बट तुम्ही हा व्हिडिओ कधी पाहता मला माहीत नाही. जर तुमच्याकडे काही तास जरी बाकी असतील, काही वेळ बाकी असेल, म्हणजे 1 दिवस जरी बाकी असेल, 2 ते 3 दिवस जरी बाकी असेल, तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. काही तास बाकी असतील ना पेपरला फिजिक्सच्या, तरी तुमच्याकडे हा व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे. का इम्पॉर्टंट आहे पहा. कारण की 12वी फिजिक्सचा सिलेबस खूप मोठा आहे आणि या मोठ्या सिलेबसमधून तुम्हाला कोणकोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत हे डायरेक्टली मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये. सगळ्याच्या सगळ्या चॅप्टर्सचे 12वी फिजिक्समधले जे फिजिक्सचा तुमचा सिलेबस आहे पूर्ण, त्यामधले एक सिलेक्टिव्ह क्वेश्चन मी आणलेले आहेत, जे की तुमच्या 2026चा आता जो बोर्ड पेपर आहे 16 फेब्रुवारीला त्यासाठी. तर मी तुम्हाला हे क्वेश्चन डायरेक्टली दाखवणार आहे. तुम्हाला काय करायचं ते सुद्धा सांगतो पहा. आता मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे पहा, आता मी तर तुम्हाला क्वेश्चन सांगणार, पण इम्पॉर्टंट काय ते खरंच त्या टॉपिकमधून क्वेश्चन येणार आहेत का? जे मी तुम्हाला टॉपिक सांगणार आहेत, इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगणार आहे, ते खरंच येणार आहेत का? तर पहा, मी तर तुम्हाला कुठं एक्सटर्नल सांगत नाही आहे, की तुमच्या सिलेबसच्या आउट ऑफ सांगत नाही, क्वेश्चन तुम्हाला टॉपिक सांगत नाही आहे. तर तुमच्या सिलेबसमधून हे पाहू शकता, हे टेक्स्ट बुक आहे माझ्याकडे तुमच्या 12वी फिजिक्सचं. या टेक्स्ट बुकमधले हे जे टोटल 16 चॅप्टर्स आहेत, रोटेशनल डायनॅमिक्सपासून तर लास्ट सेमीकंडक्टर डिव्हाइसेसपर्यंत टोटल 16 चॅप्टर्सचे याच व्हिडिओमध्ये तुमच्या टेक्स्ट बुकमधले डायरेक्टली क्वेश्चन मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे ते क्वेश्चन 100% येणार आहे, गॅरंटीड 100% येणार आहेत. बिलकुल तुम्ही मी जे क्वेश्चन सांगणार आहे त्याची तुम्ही प्रिपरेशन करू शकता आणि करायचीच आहे तुम्हाला. आणि असे क्वेश्चन्स आहेत की जेवढा वेळ आहे तुमच्याकडे आता, त्याच्यामध्ये तुम्ही तुमची प्रिपरेशन करू शकता. ओके, तर पहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, की इथं असे विद्यार्थी आहेत जे इथं व्हिडिओ पाहत आहेत, की त्यांचा खरोखर इथं अभ्यास झालेला नाही आहे. म्हणजेच जास्तीत जास्त असे विद्यार्थी असतात. आता फिजिक्स असा सिलेबस आहे, की किती अभ्यास केला त्याचा तर तो कमीच आहे, कारण की त्या सिलेबस खूप मोठा आहे. बट मी तुम्हाला सांगतो, तुमचा जो क्वेश्चन पेपर आहे, तुमचा जो क्वेश्चनचा पेपर पॅटर्न आहे, त्या पेपर पॅटर्ननुसार तुम्हाला ऑरमध्ये क्वेश्चन दिलेले असतात. म्हणजेच 12 पैकी तुम्हाला 8 क्वेश्चन सोडवा 2 मार्कसाठी, किंवा 12 पैकी 8 क्वेश्चन सोडवा 3 मार्कसाठी, प्रत्येकाला 3 मार्क. तर असं तुम्हाला क्वेश्चन दिलेले असतात ऑरमध्ये. त्यानंतर सेक्शन डी मध्ये लास्टवाला सेक्शनमध्ये तर तुम्हाला कोणते जे क्वेश्चन असतात सोडवायचे असतात. 5 क्वेश्चन तुम्हाला दिलेले असतात है ना. त्यापैकी क्वेश्चन तुम्हाला ऑरमध्ये सोडवायचे असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑरमध्ये क्वेश्चन असतात तुम्हाला. आणि तुमचा जर जास्त अभ्यास झाला नसेल, पण मी तुम्हाला जे क्वेश्चनचे टॉपिक सांगणार आहे, क्वेश्चन डायरेक्टली सांगणार आहे, हे तुम्ही करून जा म्हणून आता सध्या सांगणार आहे, दाखवणार आहे तुम्हाला. तर तुम्ही काय करायचं, ते तुम्हाला इथं प्रिपरेशन त्याची करून जायची आहे. कारण की पहा, मराठीचा पेपर झाल्यानंतर जेवढा गॅप आहे तुमच्याकडे, जवळपास 4 दिवसाचा गॅप तुम्ही म्हणू शकता. जवळपास 3 दिवस म्हणू शकता, म्हणजे 3 नाही 4 दिवस म्हणू शकता. कारण की 12 तारीख आजची आहे जेव्हा मी इथे व्हिडिओ बनवत आहे, म्हणजे 3 ते 3.5 दिवस आहेत तुमच्याकडे फिजिक्सची चांगली रिव्हिजन करण्यासाठी. मग मी जे टॉपिक सांगत आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही करू शकता. बट तुमच्याकडे जर समजा 1 ते 2 दिवस जरी बाकी असतील, किंवा काही तास जरी बाकी असतील, तरी मी तुम्हाला जे टॉपिक सांगत आहे, क्वेश्चन सांगत आहे, त्यामधले जेवढे तुमच्याच्याने होत असतील पॉसिबल प्रिपरेशन क्वेश्चनची, ते तुम्ही करा. कारण की त्यामधले जे मी तुम्हाला क्वेश्चन सांगणार आहे, त्यामध्ये गॅरंटीड 100% क्वेश्चन येणार आहेत. ओके, एवढं मी सांगत आहे. आता एवढं कॉन्फिडेंटली मी का सांगत आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर पहा, तर हे मी आता फर्स्ट टाइम असे इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला प्रोव्हाइड करत नाही आहे. तर लास्ट टाइम 2 वर्ष झाले मी असे इम्पॉर्टंट क्वेश्चन विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करत आहे, है ना, याच यूट्यूब चॅनलवरती. ओके, याच यूट्यूब चॅनलवरती असे क्वेश्चन मी प्रोव्हाइड करत आहे विद्यार्थ्यांना. ओके, आणि मी ऑब्झर्व केलं जेव्हा पेपर होते विद्यार्थ्यांचा, तर 70 पैकी मी सांगतो विद्यार्थी मित्रांनो, इथं 70 पैकी तुम्ही म्हणू शकता जवळपास 45 ते 50 मार्काचे क्वेश्चन इथं मी जसे क्वेश्चन दिले होते त्यामधून क्वेश्चन आलेले आहेत. मी जे टॉपिक सांगितले, मी जे क्वेश्चन सांगितले एक्झॅक्टली जसेच्या तसे सुद्धा क्वेश्चन इथं आले आहेत. कोणत्या क्वेश्चनमध्ये तर न्यूमेरिकल व्हॅल्यू सुद्धा चेंज नाही झाल्या, असे क्वेश्चन त्यामध्ये आलेले आहेत. ओके, तर पहा, सांगतो मी तुम्हाला डायरेक्टली. तुम्हाला काय करायचं आता पहा, महत्त्वाचं काय, मी तुमच्या टेक्स्ट बुकमधून तुम्हाला क्वेश्चन जे टॉपिक असतील, क्वेश्चनचे टॉपिक किंवा क्वेश्चन, ते तुम्हाला डायरेक्टली सांगणार आहे कोणकोणते येणार आहेत. तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, तर पहा, तुमचं टेक्स्ट बुक आहे, तुमचं टेक्स्ट बुक तुम्हाला घ्यायचं आहे. तुमचं टेक्स्ट बुक घेतलं तुम्ही, तुम्हाला एक काम करायचं आहे, की टेक्स्ट बुक घेतल्यानंतर तुम्ही टिक मार्क करू शकता, किंवा याच्याहीपेक्षा सिंपल गोष्ट सांगतो, तुमचं एक नोटबुक घ्या. ओके, तुमचं नोटबुक घ्या. ओके, त्या नोटबुकमध्ये तुम्ही काय करा, सगळ्यात पहिले मी जसं सांगत आहे, तर पहिला चॅप्टर टाकायचा रोटेशनल डायनॅमिक्स. ओके, त्याचं काय करायचं, मी जे क्वेश्चनचे टॉपिक तुम्हाला सांगणार आहे, 1 बाय 1 तुम्ही ते नोट करा. 1 बाय 1 तुम्ही ते नोट करत चाला. आणि असे नोट केल्यानंतर तुम्ही एक काम करायचं, जेवढा वेळ आहे तुमच्याकडे, तर तुम्ही त्याची आता प्रिपरेशन करायची, अशा टाईप तुम्हाला करायचं आहे. आणि ते तुम्हाला प्रिपरेशन तुमची कंप्लीट करायची आहे. आता पहा, जेवढे क्वेश्चन मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही
तुमच्याकडे ते नोट्स बनतील पूर्णपणे की हे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, क्वेश्चन आहेत सगळ्या चॅप्टर्सचे. आता पाहू शकता ज्यांचा अभ्यास कंप्लीट झाला आहे ते तर त्याच्या पूर्ण क्वेश्चनची प्रिपरेशन करतील, पण ज्यांचा इथं थोडाफार अभ्यास झाला आहे किंवा कमी अभ्यास झाला आहे त्यांना मी सांगतो की तुमच्याच्याने जेवढे होतील, जे मी तुम्हाला क्वेश्चन टॉपिक सांगणार आहे तेवढे तुम्ही करा, त्यामधलं येणार आहे एवढं मी गॅरंटीड सांगू शकतो तुम्हाला, आहे ना, फिजिक्ससाठी. ओके, तर पहा चला मी तुम्हाला इथं सांगतो. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे अजून सुद्धा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की बाकीच्या सब्जेक्टसाठी सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चनचे व्हिडिओ येणार आहेत. म्हणजेच काय, आता फिजिक्सचा एक व्हिडिओ झाला, फिजिक्ससाठी अजून मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओज येणार आहेत. पेपर पॅटर्नचा असेल किंवा कशी प्रिपरेशन करायची असे व्हिडिओ सुद्धा अजून येणार आहेत बोर्डच्या पेपरच्या तुमच्या अगोदर. ओके, त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की सबस्क्राईब जेव्हा करता तेव्हाच तुम्हाला पुढचे व्हिडिओज रिकमेंड करते, यूट्यूब तुम्हाला दाखवते, है ना. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचायला पाहिजे, त्यासाठी सबस्क्राईब करून इथं नक्की ठेवा. तर चला आपण व्हिडिओला सुरू करूया. आय होप तुम्ही नोटबुक घेतलेलं असेल, त्यामध्ये पहिलं चॅप्टरचं नाव टाका, रोटेशनल डायनॅमिक्स. ओके, तुम्ही टाकलेलं असेल. आता पहा चला आपण इथं पाहूया. तर पहा, तर सगळ्यात पहिलं इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तुम्हाला इथं मी हायलाईट केलेले आहेत इम्पॉर्टंट जे क्वेश्चन आहेत तुम्हाला त्यामध्ये. तर पहा, याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पहिला क्वेश्चन आहे तो म्हणजेच की वेल ऑफ डेथ म्हणजे मौत का कुआ, इंग्लिशमध्ये वेल ऑफ डेथ म्हणतात. हा क्वेश्चन आहे तुम्हाला, याचं तुम्हाला टिक मार्क करायचं आहे. ओके, वेल ऑफ डेथ याचं तुम्हाला पाहू शकता फॉर्म्युला सुद्धा विचारतात, नंतर डायग्राम सुद्धा यामध्ये इम्पॉर्टंट आहे. ओके, जेवढं मी इथं हायलाईट केलेलं आहे ना तेवढं तुम्हाला हायलाइटेड पॉईंट्स इथं इम्पॉर्टंट आहेत या क्वेश्चनसाठी, वेल ऑफ डेथसाठी. ओके, त्यानंतर बघू शकता पुढचा क्वेश्चन आहे तुम्हाला व्हेकल ऑन बँक रोड. ओके, व्हेकल ऑन बँक रोडसाठी तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट हा क्वेश्चन आहे, कारण की हा फेवरेट क्वेश्चन आहे बोर्ड एक्झामसाठीचा. कारण की पाहू शकता याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्रेशन डिराईव्ह करायचं असते, याच्यामध्ये तुम्हाला डायग्राम दिली असते, याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेशन सुद्धा दिली असते, याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट हा क्वेश्चन आहे. ओके, व्हेकल ऑन बँक रोडचा. ओके, ठीक आहे. आता व्हेकल ऑफ बँक रोडमध्येच तुम्हाला दोन सब क्वेश्चनचे टाईप असतात, जसं की मोस्ट सेफ स्पीड काय असणार आहे व्हेकल बँक रोडवरती असल्यानंतर, त्यानंतर बँकिंग अँगल काय असणार आहे व्हेकल ऑन बँक रोडसाठीचा. ओके, हे दोन इम्पॉर्टंट आहेत. ओके, तुम्ही टिक मार्क करत चाला, लिहत चाला. ठीक आहे, तर पुढे दाखवतो मी तुम्हाला, सांगतो डायरेक्टली पहा. त्यानंतर आहे कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलमची डेफिनेशन तुम्हाला करायची आहे. त्यानंतर कोनिकल पेंडुलमसाठीची हे डायग्राम तुम्हाला करायची आहे. ओके, कोनिकल पेंडुलमसाठी. त्यानंतर पाहू शकता इनर्शियल फ्रेम आणि नॉन इनर्शियल फ्रेमच्या डायग्राम, जेवढं तुम्हाला इथं हायलाइटेड पॉईंट दिसत आहेत ते तुम्हाला इथं करायचे आहेत. पाहू शकता. त्यानंतर पाहू शकता जसं की तुम्हाला इथं टाईम पिरियडची जे फॉर्म्युला काढलेला आहे, डिराईव्ह केलेला आहे, तो इथं दिलेला आहे. तर हा इम्पॉर्टंट आहे पेंडुलमसाठीचा. ओके, नंतर पहा, नंतर इम्पॉर्टंट आहे तुम्हाला. ओके, हे इम्पॉर्टंट नाही आहे. तर हे आहे तुम्हाला, पाहू शकता हे आहे तुम्हाला मास टाईड टू अ रॉड, याच्यासाठीचा हा एक इम्पॉर्टंट तुमच्या टेक्स्टबुकमधला पेज नंबर 11 साठी. त्यानंतर आहे तुम्हाला हायलाइटेड पॉईंट, मोस्ट इम्पॉर्टंट सांगत आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ॲज अन ॲनालॉगस क्वांटिटी फॉर मास. मोमेंट ऑफ इनर्शिया जे आहे ना, मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन, मोमेंट ऑफ इनर्शियाचे वेगवेगळे फॉर्म्युलेज आहेत तुम्हाला माहिती आहेत. तर मोमेंट ऑफ इनर्शियाची पाहू शकता तुम्हाला हे सगळं जे हायलाइटेड दिसत आहे ना, हे सगळं मोमेंट ऑफ इनर्शियाचं आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर रिंग, मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर डिस्क, आहे ना, असं तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचं आहे. पाहू शकता मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर डिस्क. त्यानंतर रेडियस ऑफ गायरेशन नोट करा. रेडियस ऑफ गायरेशनमध्ये जे इम्पॉर्टंट तुम्हाला डेफिनेशन असेल, फॉर्म्युलाज असतील ते नोट करायचे आहेत. ओके, त्यानंतर पहिल्या चॅप्टरमधला मोस्ट इम्पॉर्टंट थेरम ऑफ पॅरलल एक्सेस. थेरम ऑफ पॅरलल एक्सेस तुम्हाला नोट करायचे, याची डायग्राम, याची डेफिनेशन आणि याचं डेरिवेशन जे असेल तुम्हाला इथं नोट करायचं आहे. ओके, त्यानंतर पहा, त्यानंतर आहे तुम्हाला अँग्युलर मोमेंटम और मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. ठीक आहे, अँग्युलर मोमेंटम हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. याच्यासाठी जे हायलाइटेड बुकमध्ये आहे तुमच्या, पाहू शकता टेक्स्टबुकमध्ये आणि दिलेलं आहे. ओके, पाहू शकता तुम्ही, असं दिलेलं आहे तुम्हाला. ओके, त्यानंतर पहा आहे तुम्हाला कन्व्हर्सेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, हे सुद्धा एक महत्त्वाचं आहे. पाहू शकता कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. ठीक आहे, कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमसाठीचा क्वेश्चन आहे. पेज नंबर आहे तुम्हाला 18 वरती. पहा, मोस्ट इम्पॉर्टंट तुम्ही नोट करत असाल, जे मी तुम्हाला इथं क्वेश्चन सांगत आहे टेक्स्टबुकमध्ये, एक काम करत चाला, तुम्ही जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे त्याचं नाव टाकत चाला, सोबत तुम्ही तुमचं जे टेक्स्टबुक आहे त्याचं पेज नंबर इथं टाकत चाला. म्हणजे काय होते ना, तुम्हाला महत्त्वाचं काय राहते, मी पेज नंबर स्वतः सांगतो तुम्हाला. म्हणजे काय होते, टॉपिक लिहायचा, त्याच्यासमोर पेज नंबर लिहायचं तुमच्या टेक्स्टबुकमधलं, म्हणजेच तुम्हाला इझी जाणार प्रिपरेशन नंतर करण्याआधी. ठीक आहे, नंतर पहा तुम्हाला आहे पुढे रोलिंग मोशन. रोलिंग मोशन क्वेश्चन आहे इम्पॉर्टंट टॉपिक, पेज नंबर 19 तुमच्या टेक्स्टबुकमधला. ओके, त्यानंतर आहे तुम्हाला
ओके पहा, तर हा झाला आपला फर्स्ट चॅप्टरचे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितले तुम्हाला नोट केले असतील. त्यानंतर सेकंड आहे तुम्हाला चॅप्टर हेडिंग टाकायचं मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. यामध्ये पाहू शकता तुम्हाला एक क्वेश्चन येते, अँड आयडियल फ्लुइड हॅज द फॉलोइंग प्रॉपर्टीज. जे आयडियल फ्लुइड आहे त्याच्या प्रॉपर्टीज कोणत्या याचं तुम्हाला क्वेश्चन येते. त्या 4 प्रॉपर्टीज आहेत. ओके, पेज नंबर आहे तुम्हाला 26 याच्यावरती. त्यानंतर नेक्स्ट पहा, नेक्स्ट आहे तुम्हाला प्रेशर. तर प्रेशरची तुम्हाला एक डेफिनेशन येते प्रेशर फ्लुइडसाठीची, पेज नंबर 27. सोबत हा फॉर्म्युला सुद्धा आहे, तो तुम्ही इथं पाहायचा. प्रेशर पेज नंबर 27. त्यानंतर आहे तुम्हाला पाहू शकता याच चॅप्टरमध्ये दिलेला आहे. ओके, याच चॅप्टरमध्ये तुम्हाला दिलेलं आहे पाहू शकता. हे म्हणजेच की द डिफरन्स बिटवीन द ॲब्सोल्यूट प्रेशर अँड द ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड गेज प्रेशर. तर गेज प्रेशर हा एक नोट करा तुम्ही. ओके, गेज प्रेशर तुम्ही नोट करा. पेज नंबर तुम्हाला दिलेला आहे 30 आणि सेम पेज नंबरवरती 30 वरती हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. ओके, हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स हा टॉपिक तुम्ही नोट करा. ओके, हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स प्लस त्यासोबत याच पेज नंबरवरती तुम्ही नोट करा पास्कल्स लॉ. ओके, पास्कल्स लॉवरती सुद्धा तुम्हाला जे याचं डेफिनेशन आहे स्टेटमेंट आहे ते तुम्हाला इम्पॉर्टंट राहते पास्कल लॉचं. ठीक आहे, पेज नंबर 30 वरती नोट केलं असेल तुम्ही. त्यानंतर नेक्स्ट पहा तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन सेकंड चॅप्टरमधला, ते म्हणजेच की ठीक, तर तुम्हाला एक क्वेश्चन येते इथं पाहू शकता सरफेस फिल्म. पेज नंबर 34 मध्ये नोट करा सरफेस फिल्म याची डेफिनेशन इम्पॉर्टंट राहते. प्लस याच पेज नंबरवरती जे सरफेस फिल्मची ओके जे तुम्हाला डायग्राम दिलेली आहे ते तुम्ही इथं नोट करा. स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स हा ए नंबरचा आहे आणि सरफेस फिल्म ही बी नंबरची डायग्राम. तर हे तुम्ही नोट करा पेज नंबर 34 वरती सरफेस फिल्म. त्यानंतर पाहू शकता नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुम्हाला. नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन टाका तुम्ही टॉपिक रिलेशन बिटवीन द सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन. मोस्ट इम्पॉर्टंट आहे रिलेशन बिटवीन द सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन. असे क्वेश्चन तुम्हाला 3 ते 4 मार्क्ससाठी विचारतात. पेज नंबर 36 वरती नोट करा. ओके, त्यानंतर पहा पुढे इम्पॉर्टंट क्वेश्चन, ते म्हणजेच की यामध्ये पाहू शकता हा एक तुमचा रेअर क्वेश्चन आहे जो की तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पेज नंबर 37 वरती कॉन्वेक्स मेनिस्कस ऑप्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, कॉन्वेक्स मेनिस्कस ऑप्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट पेज नंबर 37. ऑप्ट्यूस लिहा बरं का, कारण की ॲक्यूटसाठी सुद्धा दिलं आहे. ऑप्ट्यूस तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. त्याचं तुम्हाला हायलाइटेड जे दिलं आहे ना ते इथपर्यंत येते. ओके, पाहू शकता जे हायलाइटेड आहे तोपर्यंत त्याचं टॉपिक इम्पॉर्टंट आहे. ओके, त्यानंतर पुढे पहा नेक्स्ट क्वेश्चन, ते आहे तुम्हाला पाहू शकता जसं की तुम्हाला याच्यामध्ये दिलं आहे एक्सेस प्रेशर इनसाइड द लिक्विड ड्रॉप. हा जो आहे तुम्हाला पॉईंट इम्पॉर्टंट आहे. जसं की याच्यामध्ये पाहू शकता पेज नंबर 41 वरती. आणि ॲक्च्युअलमध्ये हे काय माहिती आहे का, इक्वेशन आहे एक्सेस प्रेशर इनसाइड ड्रॉप. दिस इज कॉल्ड लॅपलास लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन. टॉपिक टाका तुम्ही लॅपलास लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन. ओके, लॅपलास लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन पेज नंबर 41 वरती. हायलाइटेड पॉईंट्स तुम्ही पाहून घ्या, डायग्राम वगैरे हे आहेत तुम्हाला लॅपलास लॉसाठीच्या. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे खूप. नंतर पहा पुढे नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर नेक्स्ट आहे तुम्हाला पाहू शकता टॉपिक टाका तुम्ही कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचं SI युनिट आणि कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीसाठी जे डेफिनेशन राहते ते इम्पॉर्टंट तुम्ही काय टाका टॉपिक टाका पेज नंबर 46 वरती कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन इम्पॉर्टंट. नेक्स्ट आहे तुम्हाला इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. इक्वेशन ऑफ कंटिन्युटीसाठी पेज नंबर 48 वरती हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुम्हाला आताच्या पेपरसाठी. पाहू शकता याचे हायलाइटेड तुम्ही पाहून घ्या कुठपर्यंत दिलं आहे तुम्हाला. ओके, 49 पेजपर्यंत आहे. 48 to 49 पेज नंबर जे आहे ना हाफवाला तोपर्यंत हा इक्वेशन ऑफ कंटिन्युटीवरती इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्यानंतर पाहू शकता नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. नेक्स्ट आहे तुम्हाला पाहू शकता नेक्स्ट आहे व्हेंच्युरी ट्यूब. ओके, व्हेंच्युरी ट्यूब जे आहे ना याच्यावरती तुम्हाला इम्पॉर्टंट हा क्वेश्चन आहे. इम्पॉर्टंट टॉपिक टाका तुम्ही व्हेंच्युरी ट्यूब आणि याच्यावरती पेज नंबर 52 टाका. ओके, 52 पेजवरती दिलेला आहे तुम्हाला. त्यानंतर नेक्स्ट पाहू शकता 53 पेजपर्यंत हायलाइटेड आहे. पाहू शकता इथपर्यंत व्हेंच्युरी ट्यूबचा तुम्हाला टॉपिक वरती दिलेला आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट पहा. ओके, तर सेकंड चॅप्टरचे आपण इथं क्वेश्चन इम्पॉर्टंट पाहिलेले आहेत. आता तुम्ही हेडिंग टाकायचं थर्ड वालं चॅप्टर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. ओके, याच्यामधले इम्पॉर्टंट क्वेश्चन पहा. याच्यामध्ये तुम्हाला एक इम्पॉर्टंट टॉपिक टाका पहिला मीन फ्री पाथ. मीन फ्री पाथ पेज नंबर 57 वरती. ओके, मीन फ्री पाथची डेफिनेशन जे हायलाइटेड मी केलेलं आहे ते पहा. ओके, द मीन फ्री पाथ इज एक्सपेक्टेड टू व्हेरी इन्व्हर्सली विथ द डेन्सिटी ऑफ द गॅस. इथपासून आहे आणि इथपर्यंत. ओके, मीन फ्री पाथचं. ओके, त्यानंतर पहा नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर थर्ड चॅप्टरमध्ये नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे तुम्हाला पाहू शकता लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी.
लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी टॉपिक टाका तुम्ही, आणि ओके हा टाका टॉपिक, आणि अजून एक टॉपिक टाका डिग्रीज ऑफ फ्रीडम. ओके डिग्रीज ऑफ फ्रीडम टाका पेज नंबर 61 वरती. ओके पेज नंबर 61 वरती डिग्रीज ऑफ फ्रीडम वरती हे जे तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये हायलाइटेड तुमच्या बुकमध्ये दिलं आहे डिग्रीज ऑफ फ्रीडमची डेफिनेशन, हे तुम्ही इम्पॉर्टंट आहे. ओके डिग्रीज ऑफ फ्रीडमसाठी. नेक्स्ट पहा, नेक्स्ट आहे पेज नंबर 62 वरती टॉपिक टाका मेयर्स रिलेशन. ओके मेयर्स रिलेशन हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुम्हाला पेज नंबर 62 वरती. ओके हे आहे इम्पॉर्टंट. त्यानंतर नेक्स्ट पेजवरती पेज नंबर 63 वरती मोस्ट इम्पॉर्टंट मी सांगत आहे, हे न्यूमरिकल तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दिलेले आहेत. ओके हे जे न्यूमरिकल एक्झाम्पल म्हणून दिले आहेत याचं सोल्युशन सुद्धा तुम्हाला दिलं आहे. तर तुम्हाला काय करायचं, हे एक्झाम्पलची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. होऊ शकते याच्यामध्ये व्हॅल्यू चेंज होऊ शकतात, बट या टाईपचे तुम्हाला एक्झाम्पल तुमच्या आता फिजिक्सच्या बोर्ड पेपरमध्ये पाहायला मिळू शकतात. ओके 2 क्वेश्चन तुम्हाला न्यूमरिकलचे दिले आहेत, हे तुम्ही नोट करा. ओके 3.3 आणि 3.4. ओके पेज नंबर 63 वरती. ओके त्यानंतर पहा पुढे नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुम्हाला, तो म्हणजेच की 3.11.1चा फेरीज ब्लॅक बॉडी. मोस्ट इम्पॉर्टंट आहे फेरीज ब्लॅक बॉडीसाठीचा. आणि त्या फेरीज ब्लॅक बॉडीसाठी मध्ये काय माहिती आहे का, ते म्हणजेच की तुमची डायग्राम, फेरीज ब्लॅक बॉडीसाठीची डायग्राम आहे ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ओके तर डायग्राम इम्पॉर्टंट तुम्हाला इथं दिले आहे पेज नंबर 66 वरती, हे तुम्हाला डायग्राम करून जायचे आहे. ओके त्यानंतर पहा पुढे, पुढे तुम्हाला दिलेले आहे पेज नंबर 67 वरती हे दिलं आहे तुम्हाला थर्मल इक्विलिब्रियम. टॉपिक टाका तुम्ही थर्मल इक्विलिब्रियम. ओके मी तुम्हाला टॉपिक सुद्धा सांगतो आणि पेज नंबर सुद्धा सांगत आहे. थर्मल इक्विलिब्रियम टॉपिक टाका पेज नंबर 67 वरती. त्यानंतर पहा पुढे नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे तुम्हाला दिलं. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट पाहू शकता तुम्हाला जे दिलं आहे ब्लॅक बॉडी रेडिएशन ॲज अ फंक्शन ऑफ वेवलेंथ. ओके असा तुम्ही टॉपिक टाका. ओके असा टॉपिक टाकल्यानंतर पेज नंबर 69 वरती. ओके पेज नंबर 69 वरती तुम्हाला हे दिलेलं आहे. जसं की पाहू शकता जे हायलाइट केलेलं आहे ते तुम्ही इथं पाहायचं. ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट आहे तुम्हाला याच्यामध्ये एक न्यूमरिकल आहे. ओके एक न्यूमरिकल आहे जे हायलाइट केलं आहे, एकच न्यूमरिकल आहे. कॅल्क्युलेट द एनर्जी रेडिएटेड इन 1 मिनिट बाय अ ब्लॅक बॉडी ऑफ सरफेस. एरिया दिला आहे 200 सेंटीमीटर स्क्वेअर ॲट 127 डिग्री सेल्सिअस, आणि व्हॅल्यू तुम्हाला बाकीच्या दिलेल्या आहेत. कॅल्क्युलेट सुद्धा यामध्ये केलं आहे. पेज नंबर 71 वरती हे इम्पॉर्टंट तुम्हाला न्यूमरिकल आहे. नेक्स्ट पहा. ओके तर हा चॅप्टर संपलेला आहे. आता नेक्स्ट चॅप्टर जो आहे 4th नंबरचा थर्मोडायनॅमिक्स, हे तुम्ही हेडिंग टाका. ओके थर्मोडायनॅमिक्समध्ये पहा इम्पॉर्टंट क्वेश्चन थर्मोडायनॅमिक्समध्ये तुम्हाला दिलेलं आहे ते म्हणजेच की थर्मल इक्विलिब्रियम. ओके थर्मल इक्विलिब्रियमची तुम्हाला थोडी डेफिनेशन दिली आहे शॉर्टवाली, ते तुम्हाला इथं दिले आहे. थर्मल इक्विलिब्रियमची टॉपिक टाका. ओके थर्मल इक्विलिब्रियम पेज नंबर 76 वरती. त्यानंतर टॉपिक टाका सेम पेज नंबरवरती 0th लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. मोस्ट इम्पॉर्टंट आहे हा 0th लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला आहे पेज नंबर 76 वरती. ओके याच्यामध्ये जे हायलाइटेड मी केलेलं आहे तोपर्यंत तुम्हाला इथं विचारल्या जाऊ शकते डेफिनेशन, आणि जे आहे रिप्रेझेंटेशन ऑफ 0th लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स डायग्रामनुसार ते विचारल्या जाऊ शकते पेज नंबर 76 वरती. त्यानंतर पहा पुढे दिलं आहे तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला नेक्स्ट आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. ओके 0th लॉ झाला, आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स हा इम्पॉर्टंट आहे. पाहू शकता पेज नंबर नेक्स्ट आहे तुम्हाला याच पेजवरती पेज नंबर 80 वरती. पेज नंबर 80 वरती फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आहे. हे डायग्राम सुद्धा याच्यामध्ये आहे. ओके आणि हाच पुढे क्वेश्चन इथपर्यंत तुम्हाला करायचं आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. ओके त्यानंतर पाहू शकता याच्यामध्ये तुम्हाला नेक्स्ट दिलेलं आहे. ओके नेक्स्ट जे हायलाइटेड हे वाला जे आहे याच्यामध्ये तुम्हाला जे दिलेलं आहे ते म्हणजेच की पाहू शकता जे वर्क डनवाला हा तुम्हाला टॉपिक आहे. ओके जे वर्क डनवाला जे आहे ना त्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. ओके टोटल इंटरनल एनर्जी. ठीक आहे टोटल चेंज इन द इंटरनल एनर्जी यासाठीचा तुम्हाला पॉईंट दिलेला आहे. ओके तुम्ही पाहू शकता वर्क डनचं जे मी तुम्हाला सांगितलं इथं पाहू शकता दिलेलं आहे वर्क डनचं. ठीक आहे वर्क डनवाला हे तुम्हाला दिलेलं आहे. यामध्ये पेज नंबर आहे तुम्हाला 81 जे हायलाइट केलं आहे ते इम्पॉर्टंट आहे. ओके त्यानंतर पाहू शकता नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन यामध्ये. ओके तर यामध्ये नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो म्हणजेच की थर्मोडायनॅमिक प्रोसेस. हे टॉपिक टाका थर्मोडायनॅमिक प्रोसेससाठी. तर थर्मोडायनॅमिक प्रोसेससाठी जे हायलाइट केलेलं आहे ते आहे इम्पॉर्टंट. त्यानंतर पाहू शकता या थर्मोडायनॅमिक प्रोसेस नंतर इम्पॉर्टंट टॉपिक टाका वर्क डन ड्युरिंग द थर्मोडायनॅमिक प्रोसेस. ओके तर हे तुम्ही टाका
हे जे हायलाईट केलेलं आहे वर्क डन ड्युरिंग द थर्मोडायनामिक प्रोसेस पेज नंबर 86 वरती, पेज नंबर 86 वरती इथपर्यंत तुम्हाला इथं लिहावं लागणार. ओके, हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्यानंतर पहा, त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज नंबर 88 वरती, 88 पेज नंबरवरती तुम्हाला दोन आहेत रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस. त्याच्यामध्ये तुम्हाला बघू शकता एक डायग्राम आहे तुम्हाला PV डायग्राम ऑफ तुम्हाला रिव्हर्सिबल प्रोसेसचं. हे डायग्राम आहे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट. जे डायग्राम सांगत आहे डायग्राम तुम्हाला विचारल्या जाऊ शकते. रिव्हर्सिबल प्रोसेस झाली, त्यानंतर नेक्स्ट पेजवरती 89 पेजवरती इरिव्हर्सिबल प्रोसेसची डायग्राम तुम्हाला, ठीक आहे, इरिव्हर्सिबल प्रोसेसची पेज नंबर 89 वरती. ओके, त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पहा. तर नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुम्हाला तो म्हणजेच की आयसोबॅरिक प्रोसेस. टॉपिक टाका आयसोबॅरिक प्रोसेस. याच्यामध्ये जे हेडिंग आहे सॉरी जे तुमचं डेफिनेशन आहे ते, आणि त्यानंतर तुम्हाला डायग्राम याची आयसोबॅरिक प्रोसेसची डायग्राम. ते इम्पॉर्टंट आहे तुम्हाला पेज नंबर 91 वरती. ओके, त्यानंतर पहा त्यानंतर आहे तुम्हाला नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. ओके, सो नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुम्हाला याच चॅप्टरमधला रेफ्रिजरेटर. ओके, रेफ्रिजरेटरचे तुम्हाला इथं डेफिनेशन जे असेल ते विचारते, स्टेटमेंट, आणि त्यानंतर हे त्याचं रिप्रेझेंटेशन जे राहते, रेफ्रिजरेटरचं रिप्रेझेंटेशन राहते. हे इम्पॉर्टंट आहे तुम्हाला. टॉपिक टाका तुम्ही पेज नंबर 99 वरती रेफ्रिजरेटर. ओके, आणि त्याची डायग्राम सुद्धा, ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा इम्पॉर्टंट. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे तुम्हाला पाहू शकता नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन राहते तो सुद्धा सेम पाहू शकता इथं द रेशो ऑफ द इंडिकेट परफॉर्मन्स ऑफ अ रेफ्रिजरेटर. तर सेम रेफ्रिजरेटरचा इथं क्वेश्चन आहे इज कॉल्ड कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स तुम्ही हेडिंग टाका रेफ्रिजरेटर अँड कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स हेडिंग टाका. हे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. टॉपिक्स टाका तुम्ही पेज नंबर 101 101 पेज नंबरवरती. ओके, आणि सेम पेज नंबरवरती तुम्हाला दिला आहे तो म्हणजेच की हीट पंप. ओके, हीट पंप हे सुद्धा हेडिंग टाका, टॉपिक टाका तुम्ही हीट पंप आला पेज नंबर 101 वरती इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट पहा तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुम्हाला ते म्हणजेच की कॅरनॉट इंजिन वरती. ओके, कॅरनॉट इंजिन टॉपिक टाका तुम्ही कॅरनॉट इंजिन. ओके, कॅरनॉट इंजिनचं हे तुम्हाला इथं दिलेलं आहे सर्व. कॅरनॉट इंजिनची तुम्हाला पाहू शकता जे सुद्धा डायग्राम सुद्धा दिले इथं. कॅरनॉट सायकल. ओके, आयसोथर्मल एक्सपान्शन, एडियाबॅटिक एक्सपान्शन, आयसोथर्मल ओके, कंप्रेशन, एडियाबॅटिक कंप्रेशन हे तुम्हाला दिलेलं आहे. ओके, हे तुम्हाला पाहायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर पाहू शकता नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पेज नंबर टाकायचा तुम्ही 104. ओके, हे जे कॅरनॉट इंजिन सांगितलं पेज नंबर 104 वरती. ओके, त्यानंतर पहा इम्पॉर्टंट तुम्हाला दिलेला आहे पेज नंबर 106 वरती टाका तुम्ही टॉपिक टाका स्टर्लिंग सायकल. ओके, स्टर्लिंग सायकल हा इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. ओके, तुम्ही जे हायलाइटेड पॉईंट दिसते तुमच्या बुकमध्ये इथं ते तुम्ही इथं हायलाइटेड पहा. ओके, इथं पाहून घ्यायचं. तुमचं टेक्स्टबुक तुम्ही जवळ ठेवा, टेक्स्टबुक जवळ ठेवा, प्लस त्यासोबत तुम्ही तुमचं जे हे आहे नोटबुक आहे टॉपिक टाकत आहे इम्पॉर्टंट ते तुम्ही पहा. आणि मोस्ट इम्पॉर्टंट हा व्हिडिओ तुम्ही स्पीड वाढून पहा म्हणजे 1.5x किंवा 2xच्या स्पीडने पहा म्हणजे जो टाईम तुमचा कन्झ्युम होते व्हिडिओ पाहण्यामध्ये तो तुमचा इथं कमी होणार. ठीक आहे, तर नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पहा सांगतो तुम्हाला. ओके, नेक्स्ट तुमच्या चॅप्टरचं नाव टाका तुम्ही 5th नंबर ऑसोलेशन. ऑसोलेशनमध्ये तुम्ही पहा ऑसोलेशनमध्ये तुम्हाला दिलं आहे. ओके, पिरियॉडिक मोशन. पिरियॉडिक मोशन टॉपिक टाका तुम्ही पहिला ऑसोलेशनमध्ये पेज नंबर 109 109 वरती पिरियॉडिक मोशनची डेफिनेशन जे राहते ते इम्पॉर्टंट तुम्हाला राहते. ओके, पेज नंबर 109 वरती. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पहा. तर नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुम्हाला तो म्हणजेच की डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM डिफरन्शियल इक्वेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन पेज नंबर 111 वरती. ओके, जे हायलाइटेड केलेलं आहे तुम्ही इथं ते नोट डाऊन करायचं. त्यानंतर नेक्स्ट आहे तुम्हाला यामध्येच नेक्स्ट पेजवरती ओके याच्यामध्ये तुम्हाला एक न्यूमरिकल प्रॉब्लेम दिला आहे. अ बॉडी ऑफ मास 0.2 kg परफॉर्म्स लिनियर SHM इट एक्सपिरियन्सेस अ restoring force of 0.2 Newton when its displacement from the mean position is 4 centimeter. Determine force constant and second period of SHM. Third, acceleration of the body when its displacement from the mean position is 1 centimeter. तर पहा हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला मी सांगितलेला आहे. न्यूमरिकल आहे, याच्यामध्ये तुमचे व्हॅल्यू चेंज होऊ शकतात बट तुम्ही सॉल्व करा, प्रॅक्टिस करायची. याच्यामध्ये 3 तुम्हाला क्वेश्चन विचारले फोर्स कॉन्स्टंट, पिरियड आणि ॲक्सलरेशन याच्या व्हॅल्यू. ओके, तर असं तुम्हाला नोट करायचं आहे. हा आहे पेज नंबर 112 वरती मोस्ट इम्पॉर्टंट न्यूमरिकल प्रॅक्टिस करायचं तुम्हाला. त्यानंतर अजून एक न्यूमरिकल आहे मोस्ट इम्पॉर्टंट पाहू शकता. अ पार्टिकल परफॉर्म्स लिनियर SHM ऑफ पिरियड 4 सेकंड्स अँड ॲम्प्लिट्यूड 4 सेंटीमीटर. फाइंड द टाइम टेकन बाय इट टू ट्रॅव्हल अ डिस्टन्स ऑफ 1 सेंटीमीटर फ्रॉम द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. याचं सोल्युशन सुद्धा तुम्हाला इथं दिलेलं आहे. सेम सेकंड न्यूमरिकल याच्यामध्ये हे सुद्धा आहे 5.3 मध्ये पेज नंबर 113.
नोट डाऊन तुम्ही इथं करायचं. याच्यामध्ये इथं सोल्युशन दिलं आहे. प्लस त्यासोबतच 5.4 म्हणजे असे टोटल 4 न्यूमरिकल मी तुम्हाला सांगितलेले आहेत या चॅप्टर्समधले. ओके, तर 5.4 मधलं न्यूमरिकल जे आहे ते पेज नंबर 114 वरती तुम्हाला नोट डाऊन करा. ओके, त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पहा. ओके, सो नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुम्हाला तो म्हणजेच की सिंपल पेंडुलम. टॉपिक टाका तुम्ही सिंपल पेंडुलम, पेज नंबर 122 वरती. सिंपल पेंडुलमचं तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्यानंतर पाहू शकता तुम्हाला नेक्स्ट पेजवरती दिला आहे तो म्हणजेच की सिंपल पेंडुलम नंतर सेकंड पेंडुलम. सेकंड पेंडुलमची तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट मी सांगत आहे डेफिनेशन. त्याचं तुम्हाला टाइम पिरियडचा फॉर्म्युला T = 2π√L/G. ओके, सेकंड पेंडुलमसाठी तुम्हाला न्यूमरिकल सुद्धा येते. तर हे जे व्हॅल्यू राहतात T = 2π. ओके, T = 2π√L/G. हे जे व्हॅल्यू फॉर्म्युला आहे हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला डायरेक्टली फॉर्म्युला सुद्धा कधी कधी विचारतात, डेफिनेशन विचारतात, न्यूमरिकल सुद्धा याच्यामध्ये विचारतात आणि हा मॅक्सिमम चान्स राहते सेकंड पेंडुलमवरती तुम्हाला क्वेश्चन येणार आहे. त्या पेज नंबर 123 123 वरती तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर पहा एक्झाम्पल, हे न्यूमरिकलचं तुम्हाला दिलं आहे पाहू शकता. तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके, सिंपल पेंडुलम वरती तुम्हाला न्यूमरिकल दिलेलं आहे. तुम्ही इथं पाहून घ्यायचं पेज नंबर 123 वरती 5.10 न्यूमरिकल. ओके, त्यानंतर पहा नेक्स्ट आहे तुम्हाला पाहू शकता इम्पॉर्टंट क्वेश्चन. ते म्हणजेच की अँग्युलर SHM अँड इट्स डिफरन्शियल इक्वेशन. जे हायलाइटेड पॉईंट केलं आहे टेक्स्टबुकमध्ये तुम्ही ते नोट करा. ओके, पेज नंबर 125 वरती. पेज नंबर 125 वरती अँग्युलर SHM अँड इट्स डिफरन्शियल इक्वेशन नोट केलं असेल तुम्ही. आता पुढे पहा, पुढे आहे तुम्हाला पाहू शकता अ डॅम्प ऑसिलेटर. हे जे डायग्राम आहे ना तुम्हाला डॅम्प ऑसिलेशन्सची, डॅम्प ऑसिलेटर आहे त्याची तुम्हाला हे डायग्राम आहे. हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला डायग्राम विचारल्या जाऊ शकते पेज नंबर 126 वरती. पेज नंबर 126 वरती. ओके, याची डेफिनेशन आहे पाहू शकता. डायग्राम प्लस डेफिनेशन. डेफिनेशन नेक्स्ट पेज वरती आहे डॅम्प ऑसिलेटरची. ते म्हणजेच की 127 पेज नंबरवरती डॅम्प ऑसिलेशनची. त्यानंतर याच्यामध्ये आहे पाहू शकता 3 इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत. एक फ्री ऑसिलेशन्स, फोर्स्ड ऑसिलेशन्स आणि रेझोनन्स. पेज नंबर 127 वरती तुम्हाला हे 3 डेफिनेशन सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. फ्री ऑसिलेशन्स, फोर्स्ड ऑसिलेशन्स आणि रेझोनन्स. ओके, हे मोस्ट इम्पॉर्टंट डेफिनेशन्स तुम्हाला आहेत. ओके, त्यानंतर बघू शकता हा चॅप्टर झाला. आता नेक्स्ट चॅप्टरचं हेडिंग टाका तुम्ही 6 नंबर सुपरपोजिशन ऑफ वेव्हज. सुपरपोजिशन ऑफ वेव्हजमध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन पहा. तर सुपरपोजिशन ऑफ वेव्हजमध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन पहा. याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे तो म्हणजेच की पाहू शकता की सुपरपोजिशन ऑफ 2 वेव्हज पल्सेस. ओके, म्हणजे सुपरपोजिशन ऑफ वेव्हजची जे डेफिनेशन वगैरे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिली आहे पेज नंबर 135 वरती. जे मी हायलाइटेड इथं केलेलं आहे तुम्ही इथं चेक करायचं. सुपरपोजिशन ऑफ वेव्हजचे तिथं डेफिनेशन वगैरे तुम्हाला दिलेली आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन इम्पॉर्टंट पहा. नेक्स्ट आहे तुम्हाला दिलं ते म्हणजेच की पाहू शकता फोर्स्ड व्हायब्रेशन. ओके, फोर्स्ड व्हायब्रेशन तुम्हाला इथं दिलं आहे. ओके, फोर्स्ड व्हायब्रेशनचं तुम्हाला इथं करायचं आहे पेज नंबर 141 वरती. आणि याच पेज नंबरवरती सेम तुम्हाला पाहू शकता हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स. ओके, हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्सचं तुम्हाला डिफरन्सिएशन. ओके, डिफरन्सिएशन तुम्हाला करायचं आहे. डिफरन्शिएशन करायचं आहे तुम्हाला हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन्सचं. जे इथं येलो कलरमध्ये आहे ते हार्मोनिक्सचं तुम्हाला इथं पॉईंट्स दिलेले आहेत याच्यामध्ये, आणि जे रेड कलरमध्ये मार्क केले आहेत ते तुम्हाला ओव्हरटोन्सचे पॉईंट्स तिथं मार्क केले आहेत. पेज नंबर 141 वरती टॉपिक टाका हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स डिफरन्सिएशन. ओके, डिफरन्स लिहायचं आहे तुम्हाला त्याचं. ठीक आहे, नेक्स्ट पहा इम्पॉर्टंट क्वेश्चन यामध्येच. तर नेक्स्ट आहे तुम्हाला पाहू शकता, नेक्स्ट आहे तुम्हाला लॉ ऑफ टेन्शन. लॉ ऑफ टेन्शन टॉपिक टाका तुम्ही पेज नंबर 147 वर. लॉ ऑफ टेन्शन. त्यानंतर नेक्स्ट पहा. सो त्यानंतर नेक्स्ट पहा, हे जे आहे हायलाइट केलेलं न्यूमरिकल हे नाही इम्पॉर्टंट, तर ॲक्च्युअलमध्ये ते बिट्स आहे. ओके, बिट्स आहे तुम्हाला इम्पॉर्टंट. तर बिट्सचे डेफिनेशन आणि जे विचारतात तुम्हाला तर बिट्स असं तुम्ही टॉपिक टाका. ओके, बिट्स टॉपिक टाका आणि त्यानंतर सेम दुसरा टॉपिक टाका याच्यामध्ये, ते म्हणजेच की ॲनालिटिकल मेथड टू डिटरमाइन बीट फ्रिक्वेन्सी. हे 2 इम्पॉर्टंट मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि हे जे आहे ना ॲनालिटिकल मेथड टू डिटरमाइन द बीट फ्रिक्वेन्सी हे तुम्हाला 3 ते 4 मार्क्ससाठी सुद्धा विचारल्या जाऊ शकते. पेज नंबर 150 वरती 150 वरती पेज नंबरवरती हे तुम्हाला एवढं जे हायलाइटेड पॉईंट दिलं आहे ना 151 वरती सुद्धा तुम्हाला हे प्रॉब्लेम आला आहे. कारण की याच्यामध्ये तुम्हाला जवळपास हे 4 मार्काचं हे क्वेश्चन आहे ॲनालिटिकल मेथड टू डिटरमाइन द बीट फ्रिक्वेन्सी हा वाला. ओके, 150 आणि 151 वरती तुम्ही पेज नंबर मार्क करायचा. ओके, त्यानंतर बघू शकता तुम्हाला दिलं आहे नेक्स्ट पेजवरती हे टॉपिक टाका तुम्ही ॲप्लिकेशन ऑफ बिट्स. ॲप्लिकेशन ऑफ बिट्स तुम्हाला विचारतील पेज नंबर 152 वरती आहे. याचा तुम्ही स्टडी करायचा ॲप्लिकेशन ऑफ बिट्स वरती. ओके, त्यानंतर बघू शकता नेक्स्ट तुम्हाला दिलं आहे. नेक्स्ट आहे तुम्हाला दिलं तो म्हणजे स्किप क्वालिटी ऑर टिम्बर.
क्वालिटी और टिंबरवरती तुम्हाला क्वेश्चन येतो, पेज नंबर 154 वरती, 154 पेज नंबर इथं मार्क करायचा. त्यानंतर बघू शकता हा चॅप्टर इथं झाला. नेक्स्ट चॅप्टरचं हेडिंग टाका तुम्ही, ते म्हणजेच की चॅप्टर नंबर 7 वेव्ह ऑप्टिक्स. वेव्ह ऑप्टिक्समध्ये पहा, वेव्ह ऑप्टिक्समध्ये चॅप्टरमध्ये तुम्ही इम्पॉर्टंट क्वेश्चन मार्क करा, तो म्हणजेच की हायजिन्स प्रिन्सिपल. हायजिन्स प्रिन्सिपल तुम्ही टॉपिक टाका पेज नंबर 161 वरती. इम्पॉर्टंट आहे हा हायजिन्स प्रिन्सिपल. सेम 161 झाला, 162 वरती हेच तुम्हाला हायजिन्स प्रिन्सिपलचं पूर्ण सोल्युशन आलेलं आहे, टॉपिक आलेला आहे, जो हायलाईट मी इथं केलेला आहे. ओके, तर 162 वरती सुद्धा सेम तोच आहे. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पहा. ओके, सो नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तुम्हाला बघू शकता प्लेन ऑफ पोलरायझेशन टॉपिक टाका तुम्ही. प्लेन ऑफ पोलरायझेशन हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. प्लेन ऑफ पोलरायझेशन 165 वरती, 165 पेजवरती. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट पहा, इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला नेक्स्ट आहे तुम्हाला 169 पेजवरती यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. हा तर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन तुमच्यासाठी आहे. मोस्ट इम्पॉर्टंट हायलाईट हा तर सगळ्यात पहिले तुम्हाला क्वेश्चन करून जायचा आहे, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. ओके, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटचं तुम्हाला क्वेश्चन आहे 169 पेजवरती. आणि 167 जो पेज आहे ना, ते पूर्ण कंप्लीट पेज. ओके, ते पूर्ण कंप्लीट पेज जे आहे 169 आणि 170चं पूर्ण कंप्लीट पेज तुम्हाला यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटसाठीच आहे. हा 4 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकते, किंवा जर डेफिनेशन विचारली तर 2 मार्कासाठी सुद्धा तुम्हाला क्वेश्चन आहे. ओके, त्यानंतर बघू शकता नेक्स्ट याच्यामध्येच 170 पेजवर 71 पेज नंबरवरती जे हायलाईट केलं आहे ते सुद्धा यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटचा पॉईंट आहे. ओके, त्यानंतर पहा याच पेज नंबरवरती 171 पेज नंबरवरती तुम्हाला हे क्वेश्चन येतो, तो म्हणजेच की कंडिशन्स फॉर ऑब्टेनिंग वेल डिफाईन्ड अँड स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. तर हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 171 पेज नंबरवरती तुम्ही हेडिंग टाका. तर याची तुम्हाला कोणकोणते पॉईंट करावे लागतात माहिती आहे का? हा फर्स्ट आहे, म्हणजे जो क्वेश्चन सांगितला ना मी तुम्हाला की कंडिशन्स फॉर ऑब्टेनिंग वेल डिफाईन्ड अँड स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न, हे टॉपिक टाका. याच्यामध्ये जे आन्सर राहतील तुमचे, असा क्वेश्चन तुम्हाला विचारला तर, म्हणजे जर तुम्हाला 2 ते 3 मार्क्ससाठी विचारला तर तुम्ही डायरेक्टली हे जे मेन पॉईंट सांगत आहे ते टाकायचे, किंवा जर 4 मार्क्ससाठी विचारला तर जे मेन पॉईंट सांगत आहे त्याचं तुम्ही काय करायचं, मेन पॉईंट सुद्धा एक्सप्लेन करायचं. जसं मेन पॉईंट सांगतो, पाहू शकता हा फर्स्ट आहे इथं, म्हणजे वाचत नाही तुम्ही, इथं मार्क करून घ्यायचा सिंपल. त्यानंतर सेकंड पॉईंट यामध्ये पाहू शकता, द टू सोर्स ऑफ लाईट मस्ट बी मोनोक्रोमॅटिक. त्यानंतर थर्ड पॉईंट आहे याच्यामध्ये. ओके, फोर्थ आहे, आणि याच्यामध्ये फिफ्थ आहे, आणि हा सिक्स्थ पॉईंट आहे, द टू वेव्स शुड बी इन द सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन, पेज नंबर 173 वरती. ओके, इथपर्यंत तुम्हाला मार्क करायचा आहे तो क्वेश्चनवाला. ओके, जो मी तुम्हाला इथं सांगितला. ठीक आहे, त्यानंतर पहा मोस्ट इम्पॉर्टंट नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगतो. ओके, सो या चॅप्टर्समधले क्वेश्चन झाले. आता नेक्स्ट चॅप्टरचं तुम्ही इथं हेडिंग टाका, ते म्हणजेच की 8 नंबरचा इलेक्ट्रोस्टॅटिक्स. इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये पहा, इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगतो. तर इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये जे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत तुमचे, जसं की ओके, सो इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये पाहू शकता की डायइलेक्ट्रिक्स अँड इलेक्ट्रिक पोलरायझेशन. ओके, डायइलेक्ट्रिक्स अँड इलेक्ट्रिक पोलरायझेशन हे तुम्ही टॉपिक टाका पेज नंबर 200 वरती, 200 पेज नंबरवरती हेडिंग टाका तुम्ही. ओके, डायइलेक्ट्रिक्स अँड इलेक्ट्रिक पोलरायझेशन. ओके, त्यानंतर नेक्स्ट पहा, या चॅप्टरमध्ये तुम्हाला जे दिलं असेल तर नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन याच्यामध्ये तुम्हाला दिलं पाहू शकता, डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड पोलरायझेशन. पोलरायझेशनची डेफिनेशन पेज नंबर 202 वरती हे तुम्हाला विचारलं जाऊ शकते 1 किंवा 2 मार्क्ससाठी. ओके, त्यानंतर नेक्स्ट पाहू शकता तुम्ही, नेक्स्ट आहे तुम्हाला दिलेलं, ते म्हणजेच की द पोटेन्शियल डिफरन्स व्ही इज द वर्क डन टू कॅरी. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स जे आहे ना त्याची तुम्हाला इथं हे आहे डेफिनेशन. त्यानंतर याच्यामध्येच तुम्हाला द कॉन्स्टन्सी इज कॉल्ड कॅपॅसिटन्स. ओके, मोस्ट इम्पॉर्टंट सांगत आहे कॅपॅसिटन्स. ओके, कॅपॅसिटन्स हे मोस्ट इम्पॉर्टंट डेफिनेशन तुमच्यासाठी बोर्ड एक्झामसाठी आता आहे, आणि त्याचे तुम्हाला डायमेन्शन्स, त्याचं तुम्हाला जे डायमेन्शन दिले आहेत, त्यानंतर तुम्हाला SI युनिट हे विचारतात, पेज नंबर 203 वरती नोट करा. त्यानंतर बघू शकता नेक्स्ट इम्पॉर्टंट पेज नंबर 204 वरती नोट करा, प्रिन्सिपल ऑफ कॅपॅसिटर. प्रिन्सिपल ऑफ कॅपॅसिटर हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, तुम्ही नोट करा. ओके, 204 पेज नंबरवरती. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट पहा, आता नेक्स्ट इम्पॉर्टंट याच्यामध्ये तुम्हाला दिलं आहे पेज नंबर 206 वरती पहा की कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विदाउट अ डायइलेक्ट्रिक. हा डायरेक्टली क्वेश्चन येते तुम्हाला, कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विदाउट अ डायइलेक्ट्रिक. हा तुम्हाला जवळपास 3 ते 4 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मी इथं जे हायलाईट केलं आहे सगळं या क्वेश्चनमध्ये इथं येते, पेज नंबर 206 वरती. ओके, जवळपास इथपर्यंत. ओके, जवळपास इथपर्यंत हे जे फायनल व्हॅल्यू आहे ना, इथपर्यंत तो क्वेश्चन येते. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट पहा, तर नेक्स्ट इम्पॉर्टंट तुम्हाला दिलं आहे पेज नंबर 210 वरती,
नोट करा टॉपिक 210 पेज नंबरवरती, व्हेन डी ग्राफ जनरेटर. ओके, व्हेन डी ग्राफ जनरेटर हा मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला क्वेश्चन आहे. ओके, याचं कन्स्ट्रक्शन, याचं वर्किंग, याचं प्रिन्सिपल हे तुम्हाला विचारतात. व्हेन डी ग्राफ जनरेटर मोस्ट इम्पॉर्टंट. आताच नोट करा पेज नंबर 210 आणि 211 वरती व्हेन डी ग्राफ जनरेटर 4 मार्कासाठी हा क्वेश्चन तुम्हाला येते. वर्किंग, प्रिन्सिपल, युजेस हे तुम्हाला विचारतात आणि कन्स्ट्रक्शन हे तुम्हाला विचारतात. ओके, त्यानंतर पहा नेक्स्ट हा चॅप्टर झाला. आता नेक्स्ट हेडिंग टाका पुढच्या चॅप्टरचं, ते म्हणजेच की करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये पहा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगतो, ते म्हणजेच की सगळ्यात पहिली डेफिनेशन विचारल्या जाऊ शकते तुम्हाला, ते म्हणजेच की जंक्शन डेफिनेशन विचारली जाऊ शकते. पेज नंबर 214 नोट करा. त्यानंतर पहा याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आहे किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. ओके, यालाच म्हणतात करंट लॉ किंवा जंक्शन लॉ. किर्चॉफ फर्स्ट लॉ हा नोट करा तुम्ही पेज नंबर 214 वरती. ओके, जे हायलाइट पॉईंट सांगितले ते इम्पॉर्टंट आहे. साइन कन्व्हेन्शन वगैरे सुद्धा तुम्हाला इथं विचारल्या जाऊ शकते. त्यानंतर पाहू शकता नेक्स्ट याच चॅप्टरमधलं इम्पॉर्टंट नेक्स्ट पेजवरती किर्चॉफ्स सेकंड लॉ. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ म्हणजेच काय, किर्चॉफ्स सेकंड लॉ होते हा, असं तुम्ही टॉपिक टाका पेज नंबर 215 वरती. हायलाइटेड जे आहे ते या करायचं आहे तुम्हाला, किर्चॉफ व्होल्टेज लॉ, किर्चॉफ सेकंड लॉमध्ये. ओके, तर नेक्स्ट पहा इम्पॉर्टंट. तर नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे तुम्हाला पाहू शकता याच्यामध्ये पेज नंबर 221 वरती. पेज नंबर 221 वरती पाहू शकता तुम्हाला जे आहे ना, द पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ ऑफ वायर इज हे तुम्हाला दिलं आहे. आणि पोटेन्शियल ग्रेडियंट तुम्ही एक टॉपिक टाका पोटेन्शियल ग्रेडियंट. ओके, पोटेन्शियल ग्रेडियंट ही इम्पॉर्टंट डेफिनेशन तुम्हाला विचारल्या जाऊ शकते पेज नंबर 221 वरती. ओके, त्यानंतर पहा याच पेज नंबरवरती सेम टॉपिक टाका तुम्ही यूज ऑफ पोटेन्शिओमीटर. ओके, यूज ऑफ पोटेन्शिओमीटरमध्ये तुम्हाला पाहू शकता सांगतो आन्सर डायरेक्टली टू कम्पेअर EMF ऑफ सेल. ओके, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ज्याला म्हणतात ना, EMFचा लॉंग फॉर्म इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ऑफ सेल. ओके, हे तुम्ही टाका. ओके, त्यानंतर पाहू शकता याचे जे युजेस आहेत ते आहेत तुम्हाला टू फाइंड द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ अ सेल. सी नंबरचं हेडिंग टाका 3 नंबरसाठी. ॲप्लिकेशन ऑफ पोटेन्शिओमीटर म्हणजे टॉपिक नका टाकू, हे आन्सर सांगत आहे मी तुम्हाला. ओके, हे तुम्ही नोट केलं असेल. ओके, त्यानंतर नेक्स्ट पहा तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर नेक्स्ट आहे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला विचारला जाऊ शकते की डिफरन्स बिटवीन द ॲम मीटर अँड व्होल्ट मीटर. कंपॅरिझन तुम्हाला विचारतील, डिफरन्स तुम्हाला विचारतील. तर जसेच्या तसे पॉईंट तुम्हाला इथं लिहायचे आहेत. 5 पॉईंटसाठी तुम्हाला इथे विचारले आहे. होऊ शकते 2 किंवा 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पेज नंबर 227 वरती टॉपिक टाकायचा ॲम मीटर व्होल्ट मीटरचा डिफरन्सवाला. ओके, हे झालं असेल तुमचं. आता नेक्स्ट चॅप्टरचं तुम्ही हेडिंग टाका, ते म्हणजेच की 10 नंबर मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. या चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन पहा. ओके, सो इम्पॉर्टंट क्वेश्चन यामध्ये पहा तुम्हाला लोरेंट्स फोर्स लॉ. ओके, लोरेंट्स फोर्स लॉची हे टॉपिक टाका तुम्ही. मोस्ट इम्पॉर्टंट डेफिनेशन तुम्हाला विचारल्या जाऊ शकते पेज नंबर 231 वरती. पेज नंबर 231 वरती. ओके, हे नोट करायचं तुम्हाला. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पहा. तर या चॅप्टरमध्ये तुम्हाला नेक्स्ट जो इम्पॉर्टंट क्वेश्चन राहणार आहे तो म्हणजेच की पेज नंबर 239 वरती पहा. पेज नंबर 239 वरती मोस्ट इम्पॉर्टंट सांगत आहे बायो सॅवर्ट्स लॉ. ओके, बायो सॅवर्ट्स लॉ तुम्हाला हा विचारला जाऊ शकते. बायो सॅवर्ट्स लॉ टॉपिक टाका तुम्ही 239 पेजवरती. इथपर्यंत तुम्हाला आहे पूर्ण एक्सप्लेनेशन बायो सॅवर्ट्स लॉचं. ओके, त्यानंतर नेक्स्ट पहा तुम्ही. नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन या चॅप्टरमध्ये तुम्हाला आहे ते म्हणजेच की पहा मोस्ट इम्पॉर्टंट सांगत आहे 4 मार्कासाठीचा क्वेश्चन, तो म्हणजेच की ॲक्सियल मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय करंट इन अ सर्क्युलर लूप. ॲक्सियल मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय करंट इन अ सर्क्युलर लूप टॉपिक टाका तुम्ही पेज नंबर 243 वरती. हे सर्व हायलाइटेड तुम्हाला दिलेलं आहे. ओके, त्यानंतर पहा नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट हा सुद्धा क्वेश्चन आहे ॲम्पियर्स लॉ. ओके, ॲम्पियर्स लॉ हा तुम्हाला आहे जे हायलाइटेड केलं आहे ते पाहायचं. ओके, पेज नंबर 245 वरती ॲम्पियर्स लॉ. ओके, यामध्ये आपण नेक्स्ट क्वेश्चन सेम पेजवरती 246 पेज नंबरवरती, ते म्हणजेच की सोलेनॉइड. ओके, मोस्ट इम्पॉर्टंट सांगत आहे सोलेनॉइड हा टॉपिक मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण की या टॉपिकवरती एक तर तुम्हाला डेफिनेशन विचारतात, न्यूमरिकल विचारतात. ओके, आणि त्यामध्ये तुम्हाला होऊ शकता डेरिवेशन सुद्धा विचारतात. तर हा टॉपिक तुम्हाला करून जायचा आहे सोलेनॉइडचा. याचमध्ये नेक्स्ट पेजवरती आहे तुम्हाला तो म्हणजेच की टोरॉइड. ओके, टोरॉइडमध्ये पाहू शकता तुम्हाला पेज नंबर 247 वरती तुम्ही नोट करा सोलेनॉइड आणि टोरॉइड हे 2 मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला दिलेलं आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट पहा तुम्हाला. नेक्स्ट तुम्हाला हेडिंग टाकायचं आहे नेक्स्ट चॅप्टरचं 11 नंबर मॅग्नेटिक मटेरियल्स. या चॅप्टरमध्ये पहा इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते आहेत. यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, नोट करत चला. ओके, तुम्ही नोट करत असाल आणि पहा आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहता, मी जे क्वेश्चन सांगित आहे तुम्ही ते नोट करत आहात. म्हणजे मी सांगतो तुम्ही फोकस हा खरोखर तुमच्या स्टडीसाठी खरोखर तुम्ही
फिजिक्सच्या पेपरसाठी तुम्हाला चांगली तयारी करायची आहे आणि मी सांगतो गॅरंटीड तुम्हाला, मी जे हे क्वेश्चन तुम्हाला देत आहे ना, सांगत आहे ना, असेच फालतूचे नाही आहेत. गॅरंटीड या टॉपिकमधले तुम्हाला क्वेश्चन येणार आहेत. जे टॉपिक मी तुम्हाला सांगितले त्या टॉपिकचं तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल समजा मोमेंट ऑफ इनर्शिया टॉपिक आहे, तर मोमेंट ऑफ इनर्शियाचं तुम्ही काय करा, मोमेंट ऑफ इनर्शियाचं MCQ करा, डेफिनेशन करा, 1 मार्कवाले क्वेश्चन करा, त्याचं तुम्ही न्यूमेरिकल प्रॉब्लेम करा, त्याचं तुम्ही डेरिव्हेशन करा. जे टॉपिक मी तुम्हाला सांगितले ना, याचं तुम्ही हे करा, म्हणजे क्वेश्चन करा असे, तसं तुम्हाला हे 100% गॅरंटीड यामधलं बेस्ट तुमचा पेपर जाणार आहे. जे मी तुम्हाला टॉपिक सांगत आहे ना, त्याची तुम्ही प्रिपरेशन केली तर पहा, आणि होऊ शकते, तुम्ही करू शकता. तर पहा, नेक्स्ट आहे तुम्हाला गायरोमॅग्नेटिक रेशो. हे तुम्ही हेडिंग टाका, गायरोमॅग्नेटिक रेशो. ओके, पेज नंबर तुम्हाला 254 वरती. ठीक आहे. आता याच्याचमध्ये गायरोमॅग्नेटिक रेशोचा तुम्हाला एक न्यूमरिकल आहे 254 पेज नंबरवरती, 11.2 म्हणून न्यूमरिकल आहे, ते तुम्ही नोट करा. हे न्यूमरिकल तुम्हाला इथं सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ते करून जायचं. होऊ शकते व्हॅल्यू तिथं चेंज होतील, बट अशा टाईपचं न्यूमरिकल तुम्हाला विचारलं जाऊ शकते. त्यानंतर पहा तुम्हाला येते द रेशो ऑफ द मॅग्नेटिक मोमेंट टू द व्हॉल्यूम ऑफ अ मटेरियल इज कॉल्ड मॅग्नेटायझेशन. टॉपिक टाका तुम्ही मॅग्नेटायझेशन. मॅग्नेटायझेशनमध्ये पेज नंबर 255 हायलाईट जे केलं आहे SI युनिट फॉर्म्युला, हे तुम्हाला इथं करायचं आहे. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट आहे तुम्हाला, ओके, नेक्स्ट आहे तुम्हाला मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. ओके, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी हे एक आहे तुम्हाला, आणि मॅग्नेटिक इंटेन्सिटी, हे 2 टॉपिक टाका तुम्ही. ओके, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी आणि मॅग्नेटिक इंटेन्सिटी हे दोन्ही टॉपिक या हायलाइटेडमध्ये तुमचे कव्हर होतील. डेफिनेशन्स 256 पेज नंबर. ओके, त्यानंतर नेक्स्ट पेज नंबर 257 वरती टॉपिक टाका तुम्ही, तो म्हणजेच की मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल. मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ मटेरियलवरती हे पूर्ण एक जो छोटा पॅरेग्राफ आहे हायलाईट केला तो आहे. आणि त्यानंतर याचमध्ये टाईप्स ऑफ मटेरियल दिलाय तुम्ही, आणि याच्यामध्ये मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी किती त्याची, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिकची ते तुम्हाला दिले आहे, रेंज दिली आहे. समजा -10 to the power -3 टू -10 to the power -5 असं तुम्हाला रेंज दिली आहे डायमॅग्नेटिकची ससेप्टिबिलिटीची. असं तुम्हाला इम्पॉर्टंट आहे टाईप्स ऑफ मटेरियलसाठी पेज नंबर 257 मध्ये. ठीक आहे, त्यानंतर बघू शकता नेक्स्ट पेज नंबरवरती 258 पेज नंबरवरती डायमॅग्नेटिझम. ओके, डायमॅग्नेटिझमवरती म्हणजे एक्झाम्पल ऑफ डायमॅग्नेटिक्स मटेरियल आर, म्हणजे डायमॅग्नेटिझमवरती तुम्हाला हा क्वेश्चन आहे, पेज नंबर 258 नोट करा. ओके, डायमॅग्नेटिझम. त्यानंतर नेक्स्ट पहा इम्पॉर्टंट पेज नंबर 259 वरती नोट करा तुम्ही, ते म्हणजेच की पहा क्युरी. ओके, क्युरीज जे आहे तुम्हाला, क्युरीज लॉ टाका तुम्ही. ओके, क्युरी लॉ टाका तुम्ही, क्युरी लॉ टॉपिक टाका 259 पेज नंबरवरती. ओके, त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट पहा नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला, नेक्स्ट आहे तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट सांगत आहे तुम्हाला, मोस्ट इम्पॉर्टंट हा येण्याचे चान्स आहेत तुम्हाला 11.8 मध्ये. मॅग्नेटिक शिल्डिंग हे जे आहे ना तुम्हाला, मॅग्नेटिक शिल्डिंगचं एवढे जे हायलाईट पॉईंट केले आहेत, डेफिनेशन स्टेटमेंट आहे याचं, हे 262 पेज नंबरवरती मॅग्नेटिक शिल्डिंग. तर ओके, हा झाला. आता या चॅप्टरमधले एक्झरसाइजमधले काही न्यूमरिकल प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही नोट करा. रॉड ऑफ मॅग्नेटिक मटेरियल 4 नंबरचं न्यूमरिकल आहे प्रॉब्लेम, आणि यानंतर 6 नंबरचं न्यूमरिकल अँड इलेक्ट्रॉन इन अँड ॲटमवालं हे 2 आहेत न्यूमरिकल, 4 आणि 6 नंबरचे 264 पेज नंबरवरती. ओके, त्यानंतर पहा हे झाले. आता नेक्स्ट चॅप्टरचं हेडिंग टाका तुम्ही, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन 12 नंबरचा चॅप्टर. यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन पहा दिलेले आहेत तुम्हाला. ओके, यामध्ये आहे तुम्हाला पहा इम्पॉर्टंट, यामध्ये पेज नंबर 266 वरती टॉपिक टाका तुम्ही, फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. यामध्ये फर्स्ट लॉ आहे तुम्हाला. ओके, फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमध्ये फर्स्ट लॉ आणि हा सेकंड लॉ, फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ तुम्ही टाका. टॉपिक 266 पेज नंबर. त्यानंतर 267 पेज नंबरवरती टाका तुम्ही लेन्स लॉ. ओके, नोट करत असाल तुम्ही लेन्स लॉ, लेन्स लॉमध्ये तुम्हाला हे हायलाइटेड लिहायचं असते 267 पेज नंबर. ओके, लेन्स लॉ. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट पहा क्वेश्चन सांगतो मी तुम्हाला या चॅप्टरमधले. तर नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुम्हाला पाहू शकता. ओके, सो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन 277 पेज नंबरवरती, तो म्हणजेच की सेल्फ इंडक्टन्स. सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट सांगत आहे मी तुम्हाला, सेल्फ इंडक्टन्स हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे तुम्हाला. सेल्फ इंडक्टन्सची तुम्हाला डेफिनेशन करून जायचे आणि सर्व जे पॉईंट्स दिले ते करून जायचे हायलाइटेडवाले 277 पेज नंबरवरती. ओके, त्यानंतर आहे तुम्हाला सेल्फ इंडक्टन्स झालं. ओके, पाहू शकता जे तुम्हाला हायलाइटेड केलं आहे ना इथं, ते सर्व तुम्हाला इथं करून जायचं 277 आणि 78 मध्ये पेज नंबरवरती. ओके, त्यानंतर नेक्स्ट पहा तुम्ही इम्पॉर्टंट क्वेश्चन यामध्ये. तर नेक्स्ट आहे तुम्हाला पाहू शकता म्युच्युअल इंडक्टन्स. सेल्फ इंडक्टन्स झालं, त्यानंतर म्युच्युअल इंडक्टन्स 281 पेज नंबरवरती टाका टॉपिक म्युच्युअल इंडक्टन्स. 281 आणि 282 हे 2 पेजवरती जे हायलाइटेड केलं आहे ते वालं. ओके, त्यानंतर पहा मोस्ट इम्पॉर्टंट पुढचं. आता हे जे मी तुम्हाला सांगितलं हे पाहू शकता तुम्हाला दिलं आहे
सेल्फ इंडक्टन्स आणि म्युच्युअल इंडक्टन्स. ओके, हे तुम्हाला इथं न्यूमरिकल प्रॉब्लेम आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट पाहू शकता. सेल्फ इंडक्टन्सवाला हे न्यूमरिकल एक प्रॉब्लेम 12.10 आणि 12.11 वाला म्युच्युअल इंडक्टन्सवाला हे न्यूमरिकल प्रॉब्लेम. हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये होऊ शकते व्हॅल्यू चेंज करून तुम्हाला क्वेश्चन येईल, बट हे मोस्ट इम्पॉर्टंट न्यूमरिकल आहेत. ओके, पेज नंबर तुम्हाला आहे 284. नोट करा 12.10 12.11 न्यूमरिकल. त्यानंतर या सेम पेजवरती तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तो म्हणजेच की ट्रान्सफॉर्मर. याच्यावरती हाय चान्स आहेत. ट्रान्सफॉर्मर जे मी तुम्हाला 4-4 मार्कवाले क्वेश्चन सांगत आहे ना, याच्यावरती हाय चान्सेस आहेत. जे मी तुम्हाला आतापर्यंत मोठे क्वेश्चन सांगितले डेरिव्हेशनचे वगैरे, त्याच्यामध्ये तुम्हाला हाय चान्स आहेत क्वेश्चन येण्याचे. आता पहा, ट्रान्सफॉर्मरवरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ट्रान्सफॉर्मरमध्ये पाहू शकता हे डेरिव्हेशन याचं, त्याची डेफिनेशन. ओके, त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर हे तुम्हाला हायलाइटेड आहे, हे केलेलं हे तुम्हाला करायचं आहे. आणि हे जे आहे ना तुम्हाला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर याचं तुम्हाला डिफरन्स सुद्धा विचारला जाऊ शकते. ओके, पेज नंबर 284 आणि 85 वरती तुम्हाला हे नोट डाऊन करायचं आहे टॉपिक. ओके, हे झालं तुम्हाला. आता पहा पुढे तुम्हाला पुढचा नेक्स्ट इम्पॉर्टंट चॅप्टर हेडिंग टाका तुम्ही, ते म्हणजेच की 13 नंबर AC सर्किट्स. AC सर्किट्समध्ये पहा इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर AC सर्किट्समध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन 288 पेज नंबरवरती पहा. हे टॉपिक टाका तुम्ही AC जनरेटर. AC जनरेटरमध्ये तुम्ही हे याची डेफिनेशन आणि हे लिहायचं. त्यानंतर पाहू शकता अल्टरनेटिंग करंट टॉपिक टाका तुम्ही AC सर्किट्समध्ये. अल्टरनेटिंग करंट पेज नंबर सेम आहे 288. ओके, त्यानंतर पहा सांगतो तुम्हाला. तर नेक्स्ट यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुम्हाला पेज नंबर 292. ओके, पेज नंबर 292 वरती, ते म्हणजेच की इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. टॉपिक टाका इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. इंडक्टिव्ह रिॲक्टन्ससाठी एवढं तुम्हाला हायलाइटेडवाला करून जायचं आहे प्रिपरेशन. ओके, त्यानंतर पाहू शकता इंडक्टिव्ह रिॲक्टन्ससाठी इथं तुम्हाला SI युनिट दिलं आहे. डायमेन्शन तुम्हाला म्हणजे जे असेल ते दिलेलं आहे तुम्हाला. हे तुम्हाला 293 पेज नंबरवरती नोट डाऊन करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर पाहू शकता तुम्ही 294 पेज नंबरवरती कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. ओके, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स तुम्हाला टॉपिक टाकायचा आहे 294 पेज नंबरवरती. एवढं तुम्हाला करून जायचं आहे. ओके, त्यानंतर हे पाहू शकता मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन 295 पेज नंबरवरती. ओके, 295 पेज नंबरवरती जे आहे तुम्हाला दिलं आहे पाहू शकता इम्पेडन्स. ओके, इम्पेडन्स जे राहते ना, तर इम्पेडन्ससाठीचं हे तुम्हाला इथं जे LCR सर्किट इम्पेडन्स राहते ते तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. टॉपिक टाकायचं आहे 295 पेज नंबर. ओके, त्यानंतर पहा इम्पॉर्टंट क्वेश्चन यामध्ये. ओके, सो त्यानंतर तुम्हाला एक मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे एक तुमच्या पुस्तकामध्ये दिलं आहे, ते म्हणजे स्किप होऊ शकता LCR रेझोनंट सर्किट. ओके, LCR रेझोनंट सर्किटवरती तुम्हाला हे जे पॉईंट दिलं आहे ना, हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. डू यू नो मध्ये हा पॉईंट आहे. याच्यामध्ये पेज नंबर 303 वरती हे पूर्ण हायलाइटेड जे बॉक्समध्ये आहे ना, हे इम्पॉर्टंट आहे तुमच्याकडे. LCR रेझोनंट सर्किट टॉपिक टाका तुम्ही 303 पेज नंबर. ओके, त्यानंतर पहा नेक्स्ट तुम्हाला टाकायचा आहे आपला चॅप्टर 14 नंबरचा डुअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन पहा. यामध्ये पहिलंच इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुम्हाला, तो म्हणजेच की फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. ओके, फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचं आहे तुम्हाला. हे तुम्हाला इथं डेफिनेशन विचारतात. ओके, हे तुम्हाला करून जायचे आहे पेज नंबर 306 वरती. नोट डाऊन करा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आणि त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट आता 4 मार्क्ससाठी वालाचा क्वेश्चन तुम्हाला मी इथं सांगत आहे. सेम टॉपिक आहे एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. हा मोस्ट इम्पॉर्टंट फेवरेट क्वेश्चन आहे बोर्ड एक्झामचा, तुम्हाला विचारला जाऊ शकते. ओके, सेटअप फॉर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट पेज नंबर 307 वरती. ओके, हे सगळं जे तुम्हाला सांगितलं, सेटअप सांगितलं, ऑब्झर्वेशन फ्रॉम एक्सपेरिमेंट्स ऑन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, हे सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हा टॉपिकच मोस्ट इम्पॉर्टंट आहे. एवढा नोट डाऊन करा पेज नंबर 307 वरती. ओके, त्यानंतर बघू शकता सगळं हे जे इथं आहे ना तुम्हाला नोट डाऊन केलेलं, हे सुद्धा यामध्ये इम्पॉर्टंट आहे. फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचं हे सगळं तुम्हाला पॉईंट दिलेले आहेत. ओके, त्यानंतर बघू शकता इथपर्यंत आहे तुम्हाला 9 पॉईंट पर्यंत फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट करंट जे सुद्धा तुम्हाला दिलं आहे ते इम्पॉर्टंट आहे. ओके, त्यानंतर पाहू शकता पेज नंबर 309 वरती अजून एक तुम्हाला दिलं आहे, जसं की यामध्ये एक पॉईंट आहे. ओके, वर्क फंक्शन ऑफ मेटल. टॉपिक टाका तुम्ही वर्क फंक्शन ऑफ मेटल. याच्यावरती तुम्हाला एक विचारला जाऊ शकते तुमचं डेफिनेशन स्टेटमेंट. ओके, 1 ते 2 मार्क्ससाठी तुम्हाला हे विचारतील. पेज नंबर 309 वरती तुम्ही नोट डाऊन करा. त्यानंतर पाहू शकता नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला. ओके, सो नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन यामध्ये. ओके, सो नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन यामध्ये आहे आणि हा सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगत आहे. आणि हा रेअर क्वेश्चन आहे, बट विचारला जाऊ शकते. मोस्ट इम्पॉर्टंट तो म्हणजे की फोटोसेल. फोटोसेल तुम्ही टॉपिक टाका पेज नंबर 316 वरती. पेज नंबर 316 वरती फोटोसेल या टॉपिकमधलं तुम्हाला करून जायचं आहे. हे जे डायग्राम वगैरे तुम्हाला दिसते ना, स्केमॅटिक ऑफ फोटोसेल, तर हे तुम्हाला करून जायचं आहे. ओके,
त्यानंतर पाहू शकता मोस्ट इम्पॉर्टंट अजून नेक्स्ट क्वेश्चन्स आहेत याच्यामध्ये. ओके सो हा चॅप्टर झालेला आहे. आता नेक्स्ट 15 नंबरच्या चॅप्टरचं तुम्ही हेडिंग टाका, तो म्हणजेच की स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियर. ओके 15 नंबर यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन पहा. तर या चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत पाहू शकता. मोस्ट इम्पॉर्टंट सांगत आहे, बोर्डचा फेवरेट क्वेश्चन असते, 3 ते 4 मार्क्ससाठी तुम्हाला इथं विचारला जाऊ शकते, तो म्हणजेच की बोहर ॲटॉमिक मॉडेल. ओके बोर्स ॲटॉमिक मॉडेलवरती तुम्हाला विचारला जाऊ शकते. याच्यामध्ये जे हायलाइटेड पॉईंट दिसतात तुम्हाला ते इथं करायचं आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट याच्यामध्ये पोस्ट्युलेट्स आहेत. बोर्ड्सचे पोस्ट्युलेट आहे, हे फर्स्ट पोस्ट्युलेट आहे. याच्यामध्ये एक सेकंडवाला जे पोस्ट्युलेट आहे ते तुम्हाला हाय चान्स आहेत की विचारल्या जाऊ शकते. ओके सेकंडवाला पोस्ट्युलेट्स. ओके पेज नंबर 327 वरती. ओके आणि सेम पेज नंबर 327 वरती टॉपिक टाका तुम्ही. ओके रेडियसचा. ओके रेडियसवाला जो क्वेश्चन राहते तुम्हाला याच्यावरती, रेडियस ऑफ द स्मॉलेस्ट ऑर्बिट, म्हणजे रेडियस ऑफ द यंथ ऑर्बिट जे राहते ना बोर्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये, रेडियस ऑफ द यंथ ऑर्बिट और रेडियस ऑफ द स्मॉलेस्ट ऑर्बिट वगैरे याचा फॉर्म्युला इथपर्यंत असते. तर हा वाला क्वेश्चन तुम्ही इथं करून जायचा, रेडियस ऑफ यंथ ऑर्बिटवाला. याच्यामध्ये तुम्हाला न्यूमरिकल सुद्धा विचारल्या जाऊ शकते. मोस्ट तुम्ही न्यूमरिकल करून जायचे रेडियस या पॉईंटमधले, पेज नंबर 327 मधले. ओके त्यानंतर बघू शकता नेक्स्ट आहे तुम्हाला याच्यामध्ये पेज नंबर 328 वरती. ओके याच्यामध्ये एक डायग्राम मोस्ट इम्पॉर्टंट राहते, ते म्हणजेच की एनर्जी लेवल्स अँड ट्रान्झिशन्स बिटवीन देम फॉर हायड्रोजन ॲटम. ओके हे वाली एक तुम्हाला डायग्राम मोस्ट इम्पॉर्टंट राहते, तुम्हाला विचारल्या जाते याच्यामध्ये आहे ना. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे एवढं हायलाइटेड पॉईंट तुम्ही लिहू शकता या डायग्राममध्ये. ओके पेज नंबर 328 मध्ये. ओके त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट पहा. आता हे सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट आहे, पहा बोर्डाचं फेवरेट आहे. जे मी तुम्हाला फेवरेट सांगत आहे बोर्ड एक्झामला विचारतात, तर ते मोस्ट जास्तीत जास्त चान्स आहे तुम्हाला विचारतील. पेज नंबर 330 वरती. पेज नंबर 330 वरती पहा तुम्हाला डी ब्रॉग्लीज एक्सप्लेनेशन. ओके डी ब्रॉग्लीज एक्सप्लेनेशन, डी ब्रॉग्लीज जे वेवलेंथ आहे ना तुम्हाला, तर ते इथं इम्पॉर्टंट आहे, ते तुम्ही इथं नोट करा. ओके इथपर्यंत. ओके इथपर्यंत तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे त्यानंतर पहा याच्यामध्ये 1 ते 2 मार्क्ससाठी तुम्हाला विचारल्या जाऊ शकते. सेम 330 पेज नंबरवरती ते हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. 1 ते 2 मार्क्ससाठी फेवरेट आहे, बोर्ड विचारू शकते. ॲटॉमिक नंबरची डेफिनेशन. ॲटॉमिक नंबरची डेफिनेशन काय येते, द न्यूट्रॉन ॲज द सेम सजेस्ट इज इलेक्ट्रिकल न्यूट्रल. द नंबर ऑफ प्रोटॉन्स इज अँड ॲटम इज कॉल्ड ॲटॉमिक नंबर अँड इज डिझिग्नेटेड म्हणजे रिप्रेझेंटेड बाय झेड. ओके ॲटॉमिक नंबरची डेफिनेशन पेज नंबर 330 वरती. ओके त्यानंतर पहा याच्यामध्ये नेक्स्ट विचारल्या जाऊ शकते डेफिनेशन पेज नंबर 331 वरती, ते म्हणजेच की ॲटॉमिक मास नंबर. ओके ॲटॉमिक मास नंबरची डेफिनेशन. ओके नोट करा पेज नंबर 331 वरती. आणि त्यानंतर याच्याचमध्ये आयसोटोप्स टॉपिक टाका तुम्ही. आयसोटोप्सची डेफिनेशन तुम्हाला एका मार्क्ससाठी विचारतील, पेज नंबर 331 वरती. नोट करा. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पहा. ओके सो नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे याच्यामध्ये पाहू शकता. याच्यामध्ये सुद्धा हे मोस्ट इम्पॉर्टंट मी सांगत आहे, जे तुम्हाला हायली चान्स आहे विचारतील 3 ते 4 मार्क्ससाठी, ते म्हणजेच की लॉ ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह डिके. लॉ ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह डिके जवळपास 4 मार्क्ससाठी तुम्हाला विचारतील, त्याचं डेरिवेशन वगैरे. ओके लॉ ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह डिके तुम्हाला इथपर्यंत जे हायलाइटेड आहे ते करायचं आहे, पेज नंबर 336 वरती. ओके सो नेक्स्ट इम्पॉर्टंट पहा याच्यामध्ये 2 इम्पॉर्टंट डेफिनेशन तुम्हाला 1 मार्क्ससाठी किंवा 2 मार्कासाठी एकसारख्या 2 डेफिनेशन विचारतील, ते म्हणजेच की न्यूक्लिअर फिजन आणि न्यूक्लिअर फ्युजन. हे 2 आहेत, न्यूक्लिअर फिशन आणि न्यूक्लिअर फ्युजन. हे 2 डेफिनेशनचे तुम्हाला हायलाइटेड आहे, ते करायचं आहे पेज नंबर 338 वरती. ओके त्यानंतर पहा नेक्स्ट आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये. ओके सो एकदम लास्टच्या चॅप्टरचं हेडिंग टाका तुम्ही, ते म्हणजेच की 16 नंबर सेमी कंडक्टर डिव्हायसेस. या चॅप्टरमध्ये पहा इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणकोणते आहेत. ओके सो याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे जो तुम्हाला करायचा आहे, आणि हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे, बोर्डाचा फेवरेट म्हणू शकता, फुल वेव्ह रेक्टिफायर. ओके फुल वेव्ह रेक्टिफायरवरती तुम्हाला क्वेश्चन इथं विचारला जाऊ शकते. डायग्राम जे हायलाइटेड मी इथं केलेलं आहे ते तुम्ही इथं नोट डाऊन करा, पेज नंबर 345 फुल वेव्ह रेक्टिफायर. ओके इथपर्यंत तुम्हाला ते दिलेलं आहे. ओके वेव्ह फॉर्म्स ऑफ इनपुट अँड आउटपुट सिग्नल्स फॉर अ फुल वेव्ह रेक्टिफायर इथपर्यंत. ओके सो नेक्स्ट पहा आता. सो नेक्स्ट आहे तुम्हाला नेक्स्ट पेजवरती, पेज नंबर 347 वरती, ते म्हणजेच की झिनर डायोड. ओके झिनर डायोडची तुम्हाला डेफिनेशन करायची आहे. ओके आणि झिनर डायोडची डेफिनेशन तुम्हाला पाठ करून जायची आहे, पेज नंबर 347 नोट डाऊन करा. ओके आणि त्याचबरोबर डेफिनेशन केली तुम्ही झिनर डायोडची, हा डायग्राम आहे. ओके पेज नंबर 348, पेज नंबर 348 झिनर डायोड डायग्राम, सिम्बॉल ऑफ अ झिनर डायोड, सर्किट सिम्बॉल ऑफ अ झिनर डायोड, असं तुम्ही टॉपिक टाका, हे जे तुम्हाला दिलेलं आहे. ओके
सेम पेज नंबरवरती तुम्ही टाका झिनर डायोड ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर. ओके, झिनर डायोड ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर हे तुम्ही टॉपिक टाका आणि याच्यामध्ये पाहू शकता तुम्हाला जवळपास 4 मार्कासाठी हा क्वेश्चन विचारतील. मोस्ट इम्पॉर्टंट सांगत आहे बोर्डाचा फेवरेट तो म्हणजेच की झिनर डायोड ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर 4 मार्क्ससाठी. इथं पाहू शकता जे हायलाइटेड डायग्राम्स वगैरे सगळं आहेत ते तुम्हाला करायचे आहेत 349 पेज नंबरपर्यंत, इथपर्यंत जे हायलाइटेड आहे ना तोपर्यंत. ओके, त्यानंतर पहा नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन याच्यामध्येच पेज नंबर 350 वरती. पेज नंबर 350 वरती तुम्हाला दिलं आहे ते म्हणजेच की ॲप्लिकेशन्स ऑफ झिनर डायोड. मोस्ट इम्पॉर्टंट सांगत आहे ॲप्लिकेशन्स ऑफ झिनर डायोड तुम्हाला टॉपिक टाकायचा आहे 350 पेज नंबरवरती, इम्पॉर्टंट आहे. ओके, त्यानंतर याच पेज नंबरवरती तुम्हाला आहे फोटो डायोड. फोटो डायोड हा इम्पॉर्टंट आहे. सर्किट सिम्बॉल ऑफ फोटो डायोड हे इम्पॉर्टंट आहे आणि हे जे हायलाइटेड याचं स्टेटमेंट केलं आहे ते इम्पॉर्टंट आहे. ओके, ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला फोटो डायोडचं दिलेलं आहे. ओके, त्यानंतर पाहू शकता नेक्स्ट पेज नंबरवरती ते आहे तुम्हाला वर्किंग प्रिन्सिपल ऑफ फोटो डायोड. हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. 3 ते 4 मार्क्ससाठी तुम्हाला विचारतील किंवा शॉर्टमध्ये 2 मार्कासाठी सुद्धा विचारतील. वर्किंग प्रिन्सिपल ऑफ फोटो डायोड पेज नंबर 351 वरती तुम्ही नोट करा. आणि त्याचबरोबर हे जे आहे ना वर्किंग ऑफ फोटो डायोडची जे डायग्राम राहते ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ओके, हे तुम्ही नोट डाऊन करा. त्यानंतर पाहू शकता ओके, सो त्यानंतर आहे तुम्हाला 356 पेज नंबरवरती. 356 पेज नंबरवरती बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. ओके, बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर याची जे डेफिनेशन राहते एका मार्कासाठी तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. 356 पेज नंबर नोट डाऊन करा. ओके, सो याच्यामध्ये अजून एक इम्पॉर्टंट आहे 360 पेज नंबरवरती. 360 पेज नंबरवरती नोट डाऊन करा ट्रान्झिस्टर ॲज अन ॲम्प्लिफायर. हे डायग्राम नाही तर ट्रान्झिस्टर ॲज अन ॲम्प्लिफायर हे जे आहे ना हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. फेवरेट आहे बोर्डाचा. 4 मार्कासाठी तुम्हाला विचारल्या जाऊ शकते. 3 ते 4 मार्क्ससाठी ट्रान्झिस्टर ॲज अन ॲम्प्लिफायर जे हायलाइट केलं आहे ते इम्पॉर्टंट आहे. जे डायग्राम आहे हायलाइट केलीवाली हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ओके, सो याच्यामध्ये हे आहे. अजून याच्यामध्ये पेज नंबर 361 वरती आहे ते म्हणजेच की बुलियन एक्सप्रेशन. हे मोस्ट इम्पॉर्टंट सांगतो मी, 1 मार्कासाठी तुम्हाला विचारल्या जाऊ शकते. बुलियन एक्सप्रेशनची डेफिनेशन 361 पेज नंबर नोट डाऊन करा. ओके, सो त्यानंतर पेज नंबर नेक्स्ट नोट डाऊन करा 362. 362 वरती पहा तुम्हाला विचारतात ते म्हणजेच की नॅन्ड गेट. ओके, नॅन्ड गेट तुम्हाला विचारतात याच्यावरती जे आहे तुम्हाला हायलाइट केलेलं त्याच्यावरती. आणि इम्पॉर्टंट याच्यामध्ये तुम्हाला जे सिम्बॉल राहतात ना ते सिम्बॉल तुम्हाला इथं विचारतात नॅन्ड गेटचे. याच्यामध्ये अजून आहे तुम्हाला नॉर गेट. ओके, नॉर गेट आणि नॅन्ड गेट पेज नंबर 362 वरती तुम्ही इथं हायलाइट केलेलं नोट करा. ओके, सो नेक्स्ट पहा इम्पॉर्टंट. ओके, सो इथपर्यंत सगळं सांगितलेलं आहे मी. सगळ्या चॅप्टर जे इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितले आहे, इम्पॉर्टंट टॉपिक तुम्हाला सांगितलेले आहेत. जे तुम्हाला टॉपिक सांगितले आहेत सगळे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. याचे तुम्ही MCQ 1 मार्क 2 मार्क 3 मार्क आणि 4 मार्क वाले सगळे पेपर पॅटर्ननुसार क्वेश्चन करून जा. हे टॉपिक मोस्ट इम्पॉर्टंट आहे. एवढे टॉपिक केले तुम्ही गॅरंटीड तुमची प्रिपरेशन 100% होणार आहे. ओके, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आता चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. अजून मोस्ट इम्पॉर्टंट बाकीच्या पेपरसाठीचे आणि या पेपरसाठीचे सुद्धा इम्पॉर्टंट व्हिडिओज येणार आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.